राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांना पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. कोकणापासून मराठवाड्यापर्यंत हवामानात अचानक बदल झाल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने धडक दिली. वैभववाडी, फोंडा, करूळ तसेच कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील अनेक भागांना मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही मोठा होता. दरम्यान सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग परिसरातील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे तसेच सातारा शहरातील उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्यानंतर अचानक ढग दाटून आल्याने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातही मुसळधार अवकाळी पावसाने जोर धरला आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली. काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वारेही अनुभवायला मिळाले. तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्याला गारपिटीचा मोठा फटका बसला. तीर्थक्षेत्र माहूर परिसरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार ठेवलेली पिके आणि फळबागांनाही फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात पुढील काही तास हवामान बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.